15 दिवस झाले ज्या गोष्टीचं मला टेन्शन होतं ते टेन्शन आज माझं संपलंय. पण त्या अगोदर की एखादा पदार्थ आपण खूप जास्त दिवस खात नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं काय वाटत नाही, पण एखाद्या वेळेस जर तो आपण पदार्थ खाल्ला तर आपल्याला सतत खाण्याची क्रेविंग होत असते. तसंच झालंय माझं आणि माझ्या स्वराजचं चहा चपातीच्या बाबतीत. चहा चपातीचा व्हिडिओ मी गेल्या आठवड्यामध्ये शेअर केला होता, तेव्हा मी आणि स्वराजनं चहा चपातीचा नाश्ता केला होता. तर त्याला पण खूप आवडली होती चहा चपाती. एकदम मस्त अशी तूप लावून क्रिस्पी केलेली चपाती आणि त्याच्यासोबत चहा. खूप मस्त नाश्ता झाला होता. तर स्वराजचं म्हणणं होतं की मग मी आज पण चहा चपातीच बनव. मग चपाती बनवण्यासाठी तूप नव्हतं घरात, तर तूप बनवून घेतलं, कारण तेलाची चपाती चहात खाऊ नये, त्यामुळे आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर तेलाची चपाती न खाता तूप बनवून मस्त अशी चपाती केली, क्रिस्पी भाजून. अशा दोघांनी नाश्ता केला होता. उरलेल्या चपात्या पण मग करून घेतल्या मी. आणि मग शौर्याला चहा चपाती खायची नव्हती. तो म्हणला मम्मी मी नाही खाणार चहा चपाती, म्हणजे त्याचं जरा खाण्यापिण्यात नाटकंच असतात त्याची. तर माझं आणि स्वराजचं कसं काय असेल ते चालतं आम्हाला. आम्ही चपाती भाजी म्हणलं तर खाऊन हे करेल नाश्त्याच्या वेळेला. पण शौर्याचं तसं नाही, त्याला खाण्यापिण्याचे त्याचे नियमन कायदे जरा जास्तच असतात. तर तो काय खाणार नव्हता, म्हणून त्याच्यासाठी मोड आलेली हरभरे होते फ्रीजमध्ये, ते काढले. त्यामध्ये मिरची टाकली, लसूण टाकला, मग जिरं ओवा पण टाकले होतं. छान असं मिक्सरवरती वाटून घेतलं आणि मग त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलं, हळद मीठ टाकून त्याचा मी चिला बनवला होता त्याच्यासाठी आणि तो दिला. आणि घरातली कामं पण बाकीची पटपट आवरून घेतली, कारण आज स्कूलमध्ये पॅरेंट टीचर मीटिंग होती. लास्ट मीटिंगच होती आज. आता मुलांची ॲडमिशन सुरू होणार आहेत, तर त्यासाठी मीटिंग ठेवली होती. एक तिकडं जायचं होतं, म्हणून स्वराजला म्हणलं आधी स्कूलला सोडूया. स्वराज अंगणवाडीला जातो, तर त्याची स्कूल पण 10:30 ते 11:30 होती. 10:30 वाजता त्याला सोडायला गेली तर 11:30ला सुटणार होती. आणि शौर्याच्या स्कूलमध्ये 11 ते 12 मीटिंग होती. मग 11:30ला सुटल्यावर त्याला कोण आणणार, म्हणून मी त्याला परत घेऊन आले. स्कूलमध्ये सोडायला गेलते तर. आणि नंतर मग चिला वगैरे बनवला की शौर्याला काल जे केचप बनवलं होतं त्याच्यासोबत खायला दिला. थोडंसं पीठ राहिलेलं त्याचं बनवून स्वराजला दिला होता. आणि मग सगळी आवरली कामं की मग भाजी काय करावी तेच समजत नव्हतं मला, कारण भाज्यांना विकत आणायला गेल्यावर तेच भाज्या असतात. कारलं, दोडका, कोबी, फ्लावर आणि भोपळा, ह्या भाज्या काय घरातल्यांना आमच्या खायच्या नसतात. मग कुठल्या भाज्या कराव्या तेच समजत नव्हतं. आणि मग म्हणलं आता कडधान्य भिजत घालूया, नंतर पुढचं तर आपलं टेन्शन मिटेल. घरामध्ये ह्या शेंगा होत्या आणि टोमॅटो होती, भोपळा होता, पण ह्यातलं ह्यांना काहीच खायचं नव्हतं. ह्या बिया सोरल्या होत्या, पण म्हणलं आल्यावर भाजी करू. स्वराज सांगितल्याप्रमाणे स्वराजला सोडायला गेले, पण स्कूलमध्ये लवकर सुटणार असल्यामुळं घरी आले, येऊन देवपूजा केली. माझं आवरलं छान आणि मग आम्ही निघालो स्कूलमध्ये. आणि 15 ते 18 दिवस झालं गॅस बुक केला होता, तर गॅसच येत नव्हता. मला खूप टेन्शन आलेलं मिळतो की नाही म्हणून. तब्बल 18 दिवसांनी गॅस आला आणि शौर्याचा दात हालत होता, म्हणून खूप रडत होता तो. खूप घाबरलेला की दात पडणार म्हणून.